So 2 percentile I had scored in JEE, 94.6 percentile I scored in CET. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स जवळ येत होते तेव्हा प्रेशर वाढत होतं. 10वी नंतर व्हॉट वॉज अ कम्प्लीट एलिमेंटल लाईक कसं गेलं तुझं एक्झॅक्टली तू काय केलं 11वी-12वीमध्ये? हाऊ डिड यू गेट इन टू COEP बाय स्कोरिंग 94 पर्सेंटाईल? माझं ॲडमिशन जनरल कॅटेगरीमधून झालं, जनरल ओपन लेडीजमधून झालं आहे. लाईक एक महिना बाकी शिवायचा. एका महिन्यामध्ये तू एक्झॅक्टली काय केलं होतं? लाईक तू बोलली की तू एका महिन्यामध्ये यू क्रॅक CET. So college life in COEP is really nice. सकाळी 6:30 ला घरून निघते आणि टेक्स मी लाईक 9 to reach home back. काउन्सिलिंग मी कृष्णा दादाची काउन्सिलिंग घेतली होती. लाईक आदित्य COEPचा व्हिडिओ आला होता. मिताली सुरवसेचा इंटरव्ह्यू व्हिडिओ. येस, तुम्ही सगळे एक्झॅक्टली करेक्ट ऐकत आहात. मिताली सुरवसेचा हा कम्प्लीट पॉडकास्ट इंटरव्ह्यू व्हिडिओ आहे ज्याची तुम्ही सर्व मागच्या 1.5-2 महिन्यापासून वाट बघत आहात. आज आपल्यासोबत आहे मिताली. हॅलो एव्हरीवन, आय एम बॅक. खूप टाईमपासून तुम्हाला माझा इंटरव्ह्यू हवा होता, माझी जर्नी ऐकायची होती आणि तुमचे खूप चांगले कमेंट्स आले. 500+ कमेंट्स, तर आपण 800-900 क्रॉस केलेत ऑन वन प्लॅटफॉर्म. इवन ऑन यूट्यूब आपण 700-800 क्रॉस केले. तर थँक्यू फॉर युअर इंटरेस्ट. आणि आता माझा पॉडकास्ट चालू होतो. याचं आपण डिरेक्टली स्टार्ट करू. त्याच्या इंट्रोची तर कोणाला गरज नाही आहे, बट स्टील आपण इंट्रोपासून सुरू करूया. सो हाय मिताली, जस्ट टेल मी अबाउट युअरसेल्फ क्विकली की तू कोण आहे आणि काय एवढा करायचं बनलं? येस, सो मी मिताली सुरवसे आहे, COEP टेक्निकल युनिव्हर्सिटी पुण्यातून. तर माझी जर्नीचा व्हिडिओ तुम्ही बघत होता, फ्रॉम 2 percentile to 94 percentile. सो 2 percentile I had scored in JEE and 94.6 percentile I scored in CET. सो मला एक थिंग क्लिअर करायचं आहे. खूप सारे कमेंट्स मी रीड केले तेव्हा. माय जर्नी इजंट फ्रॉम 80 to 90 percentile to 94 percentile. सो आय वॉज व्हेरी बिलो ॲव्हरेज. आणि माझी जर्नी आहे फ्रॉम लाईक लिटरली द बेसिक्स टू द टॉप. सो दॅट इज आय वॉज व्हेरी सॅटिस्फाईड विथ माय मार्क्स 94.6 percentile. मी पण एक्सपेक्ट नव्हते केले, बट चांगले मार्क्स आले. तर माझी जर्नी तशी आहे. तर तुम्ही मला त्या अँगलनी बघा, मला तुम्ही असं बघू नका की 90 to 94 percentile कायच करणार आहे. एकदम खूप लिस्टपासून तू बऱ्यापैकी एक लेवल पकडली आहे तुझ्या JEE आणि CETमध्ये. तर त्याबद्दल ऑडियन्सला ऐकायचं की तू एक्झॅक्टली CET फोकस होते का JEE फोकस्ड होते? मी काहीच फोकस नव्हते पहिले, बिकॉज मी ॲक्च्युली अभ्यासात कधी एवढी चांगली नव्हतेच. अँड आय वॉज लाईक ऑलवेज ॲव्हरेज स्टुडंट. मी स्पोर्ट्समध्ये होते, मी ॲथलेटिक्समध्ये होते. तर माझी एक टॉर्नामेंट पण होती वेस्ट बेंगॉलला, स्वॅक म्हणून. तर मी तिथे गेले होते इन माय 12th. आय वॉज इन्व्हेस्टेड इन दॅट थिंग फॉर लाईक 3 months. सो त्याच्यामुळे पण माझा थोडा अभ्यासावरून फोकस थोडा गेला होता. आणि मग जेव्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स जवळ येत होते तेव्हा प्रेशर वाढत होतं. आणि JEEचा सगळेजण माझ्या फ्रेंड ग्रुपमध्ये फॉर्म भरत होते. देन आय वॉज लाईक की इवन आय शुड लाईक फिल द फॉर्म. सो आय लाईक फिल द फॉर्म अँड देन आय वेंट टू द एक्झाम. आणि मी दिली, मी अटेम्प्ट केले, सगळे पॉझिटिव्हमध्ये मार्क्स आलेत बाय द वे गाईज. तर परत मग काय, ऑब्व्हियसली विदाऊट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स तर कुठं ॲडमिशन भेटणार नाही आहे. आणि मग मी डिसाईड केलं की मग परत JEEचे मार्क्स बघून तर ऑब्व्हियसली CETसाठी मी स्विच झाले. अँड देन आय फोकस्ड फॉर CET फॉर लाईक अ मंथ अँड देन द रिझल्ट्स. यू स्कोर 94 पर्सेंटाईल. या, आय वुड से माझे थोडे प्रायमरी बेसिक कन्सेप्ट जे होते ते क्लिअर होते, म्हणून मग मला जास्त लाईक प्रेशर नव्हता घ्यावं लागला फॉर द CET प्रिपरेशन. सो मी CBSEमध्ये होते 11th-12th. तर माझे CBSEमध्ये थोडेफार कन्सेप्ट क्लिअर झाले होते, स्टेट बोर्डचे पण. तर मग ते मला हेल्प केलं. आणि मग एंडमध्ये तर मग मी परत मॉक टेस्ट वगैरे देत गेले आणि मग परत मी माझं पुढे. तर मग 10वी नंतर व्हॉट वॉज अ कम्प्लीट एलिमेंटल लाईक कसं गेलं तुझं एक्झॅक्टली तू काय केलं 11वी-12वीमध्ये? सो 11th-12th एकतर मी गर्ल्स स्कूलमध्ये होते टिल 10th. सो 11th-12th स्टार्टिंगमध्ये 1 month तर मला सेटल व्हायलाच वेळ गेला इन द कोएड ॲटमॉस्फिअर. मग त्याच्यानंतर म्हणजे कधी मला इंजिनिअरिंग नव्हती करायची. आय हॅड दॅट थिंग दॅट मी इंजिनिअरिंग सोडून बाकी काही करेन. तर मला असं होतं की काय करणार, बिकॉज पेरेंट्स BSc वगैरेसाठी अग्री नव्हते करत. आणि मग आर्किटेक्चर वगैरे थोडंसं वेगळं फील्ड पडत होतं आणि थोडं तेवढं पण इंटरेस्ट नव्हतं आर्किटेक्चरमध्ये. सो मग मी थोडं 11th तर जास्त काही हे नाही झालं, उलट टाईमपास खूप झाला आहे 11th. मग परत 12th जाऊन मग माझी चॅम्पियनशिप वगैरे होती. मग स्टार्टिंगमध्येच होती लाईक सप्टेंबर-ऑक्टोबर टाईममध्ये ते सगळं होतं. आणि तेव्हा प्रिलिम्स पण होते. मग तेव्हा खूपच जास्त एकदम
12th स्ट्रेस असतो. इवन पेरेंट्स अँड एव्हरी वन लाईक अराउंड यू आर लाईक बोर्ड्स येणार आहे, 12thचा इयर, बोर्ड्सवर फोकस अँड देन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. सो मी म्हणजे तेव्हा तरी थोडे बेसिक्स क्लिअर करून ठेवले होते, म्हणून मला ते पुढे फायद्याला पडलं. तर मी माझी चॅम्पियनशिपवरून आले आणि माझा खूप सिलेबस राहिला होता. मी खूप टेन्शनमध्ये होते अँड देन मला कळतच नव्हतं की एक्झॅक्टली आता करायचं काय. आणि यू नीड अ प्रॉपर मेंटर और सपोर्टर टू लाईक समवन टू गाईड यू. सो मला मेंटर्स भेटले माझे चांगले परत एंडमध्ये. अँड देन आय डिड वॉट आय डिड अँड नाव आय एम इन COEP. नेक्स्ट क्वेश्चन की हाऊ डिड यू गेट इन टू COEP बाय स्कोरिंग 94 percentile? Okay, so I have taken Bachelor's of Planning, that is the B Planning degree in COEP. So it is between civil engineering and architecture. So मी बोललं की मला इंजिनिअरिंग नव्हती करायची तर काय करणार, अँड दिस फील्ड वॉज समथिंग फील्ड वर्क आणि मला पण फील्ड वर्कच हवा होता. सो आय लाईक डिड सम रिसर्च. JEEचा पेपर जेव्हा मी फॉर्म फिल करत होते तेव्हा मला बी प्लॅनिंगबद्दल कळालं. मी ती पण एक्झाम देऊन टाकली तर बिकॉज काय करणार दुसरं. सो मी ती पण एक्झाम दिली होती आणि मला त्याच्यात JEE in B planning I scored 86 percentile and then I was like what is this field. मला थोडी इन्क्वायरी करायची होती. सो आय वॉज लाईक लुकिंग फॉर सम रिसोर्सेस बट स्टार्टिंगमध्ये मला काही रिसोर्सेस जास्त भेटले नाही फॉर बी प्लॅनिंग. बट देन प्रायमरी रिसोर्सेसवरून मला कळलं की ठीक आहे समथिंग दॅट इज माय इंटरेस्ट अँड आय कॅन डू समथिंग गुड इन दिस फील्ड. मला खूप प्रायमरी इन्फॉर्मेशन इंटरनेटवरून भेटली होती बट मला थोडं डिटेल्ड इन्फॉर्मेशन हवी होती. तर आदित्य भैयाचंच एक कृष्णा म्हणून बी प्लॅनिंगसाठी मेंटर आहे. तर मी लाईक त्याची काउन्सिलिंग जॉईन केली होती. तर त्यांनी मला लाईक गाईड केलं, त्यांनी आम्हाला इन्फॉर्मेशन दिली की बी प्लॅनिंग असतं काय, COEPमध्ये काय कोर्स आहे. त्यांनी खूप हेल्प केलं आणि लाईक त्यांनी इवन टू गेट इन टू द कॉलेज फुल डॉक्युमेंट्स अँड ऑल ते सगळं पण त्यांनी हेल्प केलं होतं. इवन खूप लोकांना ना डिस्पाईट इंजिनिअरिंग माहितीच नाही की प्लॅनिंग नावाचे पण फील्ड असतात. अजून खूप सारे आर्किटेक्चरमध्ये पण कोर्स असतात. लाईक इफ यू स्कोर्ड लो मार्क्स इन इंजिनिअरिंग BTech वगैरेमध्ये JEE CET सर्वांना चांगली जात नाही, ठीक आहे. इवन इफ यू स्कोर लो मार्क्स इन लाईक दिस एक्झामिनेशन तुमच्याकडे तरी पण ऑप्शन असतं प्लॅनिंगसाठीचे. त्यामुळं लाईक कृष्णा इज माय मेंटर, ही इज डुईंग बी प्लॅनिंग काउन्सिलिंग, ठीक आहे. तर JEE थ्रू पण असते, CET थ्रू पण असते. इफ यू वॉन्ट टू एन्क्वायर अबाउट इट ना, खाली फॉर्म दिला आहे तर फॉर्म फिल आउट करा. आर टीम विल रिच आउट टू यू अँड बाकीचे ऑप्शन्स ते पण आम्ही एक्सप्लोर करू इन दॅट गुगल फॉर्म. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण फोकस करूया. क्वेश्चन वुड बी की आता लाईक इट्स ऑलरेडी 3-4 तारखेला व्हिडिओ जाईल, ठीक आहे. तर लास्ट मंथ बाकी 11पासनं CET सुरू होणार आहे, बरोबर. लाईक 1 महिना बाकी शेवटचा. एका महिन्यामध्ये तू एक्झॅक्टली काय केलं होतं. लाईक तू बोलली की तू एका महिन्यामध्ये यू क्रॅक्ट CET, स्कोर 94 percentile. तर तू एक्झॅक्टली काय केलं लास्टच्या 1 monthमध्ये, आणि ह्या लोकांनी काय केलं पाहिजे लास्टच्या 1 monthमध्ये टू स्कोर दॅट मच percentile. सो मी म्हणेल की तुम्ही पहिले तर बेसिक्स आत्तापर्यंत तरी बेसिक्स तरी क्लिअर असायला पाहिजे. बिकॉज वी विल कन्सिडर दॅट बिकॉज 11-12 थोडा तरी अभ्यास केला असेल. तर बेसिक्स आधी जे असतात CETचे स्टेट बोर्डचे ते क्लिअर करायचे. देन जेवढे जास्त मॉक टेस्ट देऊ शकता तेवढे द्या. म्हणजे माझं जे क्रॅश कोर्स होतं त्याच्यात आय हॅड लाईक 30 मॉक टेस्ट बट मी 30च्या 30 सॉल्व्ह नव्हते करू शकले आणि मी अराउंड 10 सॉल्व्ह केले असतील. ते माझं थोडं चुकलं. आय शुड हॅव सॉल्व्ह मोर क्वेश्चन्स बिकॉज जेवढी क्वेश्चनची प्रॅक्टिस होती तेवढं जास्त चांगलं असतं. आणि जेव्हा तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करता तुम्ही फक्त पेपर देऊन त्याला तसं नका सोडू. यू नीड टू सी द सोल्युशन्स की म्हणजे जर तुमचे रॉंग गेले तर तुमचे ते का रॉंग गेलेत, मग तुम्ही ते कसं इम्प्रूव्ह करणार, म्हणजे काय थिंगमध्ये तुम्ही ते बघायला पाहिजे. एक ते करायला पाहिजे. आय वुड से stay away from distractions like social media for some time, for like 1 month now before CET. ते थोडं होतं डिस्ट्रॅक्शन. तुम्ही किती म्हणा तरी यू स्टार्ट स्क्रोलिंग अँड देन यू कंटिन्यू स्क्रोलिंग फॉर लाईक आवर्स. मग ते थिंग एक करा. आणि मला एक हे थिंग होतं की लोक विचारतात किती तास अभ्यास करू. किती तास नका अभ्यास करू. फोकस ऑन द स्मार्ट वर्क देन द हार्ड वर्क. तर तुम्ही जेवढा वेळ बसाल तेवढं चांगलं करा. आणि मी आय एम अ नाईट आउल, सो मला रात्री अभ्यास होतो तर मी रात्री जास्त वेळ बसायची अभ्यासाला. अँड देन प्रॉपर स्लीप इज ऑल्सो इम्पॉर्टंट. स्लीप डाएट वगैरे ते तर बेसिक आहे, ते नीट ठेवा. नाही तर लोक काय करतात 1-2 तास झोपायचं आणि ते त्याच्यानी परत मग ते राहतच नाही की तुम्ही किती लर्न करत किती ग्रास्प करत हे तुम्ही मेमराईजच नाही करू शकणार.
सो आय हॅव प्रॉपर स्लीप, प्रॉपर डायट अँड सॉल्व ॲज मेनी ॲज क्वेश्चन्स ॲज यू कॅन. कन्सेप्ट्स पण क्लिअर करत जावा साईड बाय साईड. अँड देन ऑल्सो की जर तुमचा सी ई टीच्या वेळेला बॅच लेट असेल, एक तुमची एक्झाम थोडं जर लेटच्या स्लॉटमध्ये असेल, तर तुम्ही पहिलेचे जे क्वेश्चन्स येतात सी ई टीमध्ये ते बघा. त्याचे पण यूट्यूबवर व्हिडिओज असतात, तुम्ही टाकत असताल ना, तर ते वाले पण क्वेश्चन्स तुम्ही बघा. म्हणजे ते पण थोडंफार हेल्प करतं, बिकॉज इट इज समवॉट लँग्वेज चेंज होत असते, कन्सेप्ट तेच राहत असतात. या इट्स ऑल अबाउट की तुम्ही किती घंटे अभ्यास करता, यापेक्षा तुमचं टार्गेट होतं का नाही पूर्ण, ते महत्त्वाचं आहे. त्यासाठी शी टॉक अबाउट मॉक टेस्ट, की मॉक टेस्ट किती जास्त इम्पॉर्टंट आहे. वी हॅव लॉन्च मॉक टेस्ट सिरीज. सध्या मी ऑफलाईनसाठी प्लॅन करत आहे. ऑनलाईन मॉक टेस्ट पण लॉन्च केली आहे, लिंक खाली दिलेली आहे. त्यामध्ये आम्ही तुम्हाला विथ सोल्युशन, व्हिडिओ सोल्युशन पण देतो ह्यावेळेस. ठीक आहे, तर व्हिडिओ सोल्युशन्स 20 मॉक टेस्ट, एव्हरीथिंग विल बी देअर. लिंक खाली दिली आहे, चेकआउट करू शकतात तिथनं. ओके, टॉकिंग अबाउट नेक्स्ट क्वेश्चन, की मॉक टेस्टची स्ट्रॅटेजी तू काय फॉलो केलेली होती? मी माझ्या अटेम्प्टच्या वेळेस दर 2-3 डेजला एक मॉक टेस्ट सॉल्व्ह करत होते. आणि जेव्हा मी मॉक टेस्ट सॉल्व्ह करत होते तेव्हा मी माझा स्ट्रॉंग सब्जेक्ट आयडेंटिफाय केला. सो मॅथ्स वॉज माय स्ट्रॉंग सब्जेक्ट. तर मी म्हणजे जेव्हा मॉक टेस्ट सॉल्व्ह करायचे तेव्हा मला कळलं की आय शुड फोकस मोर ऑन मॅथ्स, बिकॉज जर मी मॅथ्सचे जर माझे मेजॉरिटी क्वेश्चन्स राईट आले तर माझा फिजिक्स खूप वीक होता. तर मग ते फिजिक्सवरून कवरअप होईल. क्वेश्चन प्रॅक्टिस जेवढी जास्त होईल तेवढं इट इज गुड फॉर यू. नेक्स्ट क्वेश्चन, की आता कॉलेज लाईफबद्दल थोडं बोलूया, सीईपीबद्दल, की हाऊ वॉज लाईक कसं आहे सीईपीचं एन्व्हायरमेंट, हाऊ इज युअर कॉलेज लाईफ गोईंग? सो कॉलेज लाईफ इन COEP इज रिली नाईस. म्हणजे आता मी बोट क्लबमध्ये आहे, तर माझं तर मी लोकलाईट पण आहे आणि बोट क्लबमध्ये पण आहे. तर मी सकाळी 6:30ला घरून निघते आणि इट टेक्स मी लाईक 9 टू रीच होम बॅक. बट लाईफ ॲट COEP इज रिली नाईस. अँड म्हणजे बाकीचे इव्हेंट्स वगैरे पण खूप होत असतात. इवन माझे जे टीचर्स वगैरे आहेत ते खूप चांगले आहेत, सपोर्टिव्ह आहेत. आणि फ्रेंड ग्रुप इज रिली नाईस. आय लव्ह माय फ्रेंड्स. इट इज फन. लाईक एक्स्ट्रा करिक्युलर पण खूप आहे आणि वी हॅव लाईक 30+ क्लब्स इन COEP. सो यू कॅन लाईक जॉईन एनी. आणि ह्या वर्षीपासून लाईक न्यू एज्युकेशन पॉलिसीमुळे तुम्हाला कंपल्सरी एक तरी क्लब जॉईन करावा लागतो एव्हरी सेमिस्टर. सो ते पण एक खूप चांगलं थिंग आहे. बॅडमिंटन वगैरे तसे सगळे टाईप्स ऑफ क्लब्स आहेत. तर तुम्ही डेफिनेटली क्लब्स वगैरेमुळे तुमचं एक्स्ट्रा करिक्युलर जे असतं ते चांगलं राहतं, इव्हेंट्स चांगले आहे. इवन COEPचा जो प्रेस्टीज आहे, जो COEPची हिस्ट्री आहे त्याच्यात लिव्ह करायला एक वेगळाच आनंद आहे. आणि आपल्याकडे इव्हेंट्स पण खूप होतात, आपल्याकडे गेस्ट्स वगैरे येत असतात. इवन फॉर सिव्हिल सर्व्हिसेस ॲस्पिरंट्स आमचा CSAT म्हणून एक क्लब आहे COEPला. इट प्रमोट्स लाईक इट हेल्प्स यू टू, इट गाईड्स यू, बेसिकली इट गाईड्स यू फॉर सिव्हिल सर्व्हिसेस. इवन मोठे जे आपले IAS IPS असतात ते पण येतात आपल्या कॉलेजमध्ये टू लाईक गाईड यू फॉर देअर सेशन्स. अजून बाकी इट इज फन. इन वॉट एव्हर फील्ड यू वॉन्ट टू गो, लाईक खूप लोकांना UPSC MPSC करायचं आहे, तर इट इज अ गुड नेटिव्ह प्लेस फॉर यू, बिकॉज इथनं तुमच्या ज्या स्किल्स आहे, लाईक इफ यू वॉन्ट टू लाईक शी मेन्शन अबाउट CSAT क्लब, ठीक आहे, इफ यू वॉन्ट टू गो फॉर सिव्हिल सर्व्हिसेस बट यू चोज इंजिनिअरिंग इन्स्टेड ऑफ BSc or any other degree, तर वी हॅव ॲल्युमनस जे आमच्या कॉलेजमधनं शिकून दे आर ॲट एनी हायेस्ट पीक लाईक IAS IPS. तर ते असे खूप सारे क्लब्स लाईक 54 क्लब्स आर देअर इन COEP. तर तुमच्या इंटरेस्टच्या अराउंड जे पण क्लब्स आहे, प्रत्येक प्रकारचे क्लब कॉलेजमध्ये आहे. सॅटेलाईट क्लब्स वगैरे पण आहेत, जे रोबोटिक्स क्लब आहे, डिजिटल वेलनेस, खूप सारे क्लब्स आहेत. COEP इज बेसिकली अ व्हेरी गुड कॉलेज इफ यू वॉन्ट लाईक खूप चांगलं एक्सपोजर भेटतं COEPमुळे. या तर व्हॉट वर युअर एक्सपेक्टेशन्स अँड व्हॉट इज द रियालिटी ऑफ फेसिंग? एक्सपेक्टेशन्स अँड रियालिटी म्हणजे मी आता पुण्याचीच आहे, तर मी नेहमी संगमवाडीवर पास करताना बघायचे लाईक COEP मोठा बोट दिसतो तिथून, द बोट क्लबचे पण दिसायचे. देन इट यूज टू बी लाईक ओ माय गॉड किती छान कॉलेज आहे हे. आणि लाईक ऑब्वियसली COEP हॅज इट्स नेम. आणि लाईक माय पेरेंट्स ऑल्सो वॉन्टेड की हां COEP भेटलं तर चांगलंच होईल. तर दॅट वॉज लाईक अ व्हेरी लाईक बिग डील when I saw my admission letter and I was like, म्हणजे ते जेव्हा ते आलं ना CETचं लिस्ट, I was like, oh my god, मी COEPमध्ये आहे. तर ते खूप मोठं प्रिव्हिलेज होतं. आणि एक्सपेक्टेशन्स वर्सेस रियालिटी मोस्टली सगळे मीट करतात. फक्त आय फील द कॅन्टीन.
कॅन्टीन म्हणजे आम्ही एक इव्हेंटसाठी पारोलला गेलो होतो आणि त्यांचं कॅन्टीन बघून परत आम्ही COEPमध्ये आलो होतो. नावले आम्ही आमचा फुल ग्रुप वॉज लाईक की हो थोडं कॅन्टीन. व्हॉट वॉज युअर पेरेंट्स रिॲक्शन जेव्हा रिझल्ट दिसला तेव्हा? सो माय पेरेंट्स रिॲक्शन्स पहिले तर CETच्या रिझल्टनंतर ओन्ली दे वर शॉक्ड की म्हणजे त्यांनी तर एक्सपेक्टेशन्सच सोडले होते की काय आता होणार. म्हणजे CETच्या आल्यानंतर की जेईच ऑलरेडी त्यांना माहिती की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये म्हणजे CETमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे, तरी त्यांचं ते एक असतं ना की त्यांनी स्वतःचीच लेवल डाऊन म्हणजे थोडी केली होती माझ्यासाठी. बट देन ओके 94.6% ओके काहीतरी चांगलं भेटेल आणि लकीली प्लॅनिंग भेटलं. माझे तेव्हा खूप पेरेंट्स खुश होते. बाकी ओके, लेट्स गो विथ सम DMs. ठीक आहे, तिचा Instagram ID माझ्याकडे आहे, ठीक त्यावर मी चेक करून सांगता तुम्हाला. जर्नी तर आपण घेतला आहे. नेक्स्ट हाऊ स्कोर 94 in 1 month हा पण आपण घेतला आहे. ठीक आहे, होप यू आर डुईंग वेल. आय मीन क्लास गिविंग MSCT एक्झाम. वुड लव सम टिप्स अँड गायडन्स. ते पण झालंच यामध्ये. जस्ट वॉन्ट टू नो दॅट विच इज मोर इम्पॉर्टंट, JEE और CET फॉर COEP ॲडमिशन? व्हॉट्स आहे? तर JEEचे सीट्स थोडे कमी आहेत ॲज कम्पेअर्ड टू CET. सो तुम्ही CETसाठी पण फोकस करू शकता आणि आता JEEचा टाईम पण गेला आहे इफ यू आर प्रिपेअरिंग फॉर द एप्रिल अटेम्प्ट. पण JEEचं कसं राहतं माहिती का, आय यूज टू थिंक दॅट नेगेटिव्ह मार्किंगमुळे कुठंतरी तो स्कोअर जो असतो आपला तो थोडा कमी होतो असं मला वाटतं. म्हणजे ते होतंच, पण आय वुड से CET, आय वुड प्रेफर CET. ओके, लाईक व्हॉट्स द कल्चर ऑफ COEP ॲज द अकॅडमिकली अँड नॉन अकॅडमिकली? कल्चर तर मी सांगितलं खूप म्हणजे आमची जी फॅकल्टी आहे ती तर चांगली आहे. बाकीचे पण फॅकल्टीज असे कोऑपरेटिव्ह आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. मे आय नो अबाउट द काउन्सिलिंग यू टुक? काउन्सिलिंग मी कृष्णा दादाची काउन्सिलिंग घेतली होती. लाईक आय यूज टू सर्च बी प्लॅनिंगचं ऑन यूट्यूब आणि आदित्य COEPचा व्हिडिओ आला होता की तिथे लाईक प्लॅनिंगबद्दल होतं. सो त्याचे गुगल मीट्स घ्यायचा तेव्हा तो आधी सांगायचा आणि मग मी काउन्सिलिंग जॉईन केली त्याची पर्सनल काउन्सिलिंग. तर त्यांनी मला पर्सनली गाईड केलं टू गेट इन टू COEP अँड ही टोल्ड मी मोर अबाउट बी प्लॅन. Okay, I hope you are doing well. I wanted to ask you about BE planning at COEP. Is it really worth taking in terms of placement, opportunity and overall growth? सो बी प्लॅनिंग मी ह्या थिंगसाठी घेतलं कारण मला थोडं माझं ड्रॉइंग वगैरे पण चांगलं होतं. सो आय वॉज इंटरेस्टेड इन दॅट फील्ड आणि इंजिनिअरिंग ऑब्वियसली ते तर थोडं आउट ऑफ माय ब्रेन्स होतं, कपॅसिटी होतं. तर मग मी आय वॉन्टेड समथिंग नाईस. सो बी प्लॅनिंगमध्ये आपल्याला गव्हर्मेंट जॉब्स पण आहेत खूप सारे. इवन आत्ता मी सर्वे ऑफ इंडियाला गेलो होतो जे फुलेनगरला आहे इन पुणे. तर तिथे पण दे लाईक टोल्ड अस की देर आर सो मेनी प्लेसेस इन गव्हर्मेंट फॉर प्लॅनिंग बट आता ते भरत नाही आहेत. तर बिकॉज पीपल आर इंट अप्लाइंग बिकॉज पीपल डोंट नो अबाउट दिस फील्ड. तर जेव्हा त्या फील्डबद्दल अजून एक्सप्लोर करतील लोक तर त्यांना कळेल की हाऊ गुड इट इज अँड इट इज रिली नाईसली. गव्हर्मेंटचे पण टाउन प्लॅनिंगचे वेगळे डिपार्टमेंट्स आहेत. मग तुम्ही प्रायव्हेट कन्सल्टन्सी स्टार्ट करू शकता. सो देर इज लाईक लॉट ऑफ अपॉर्च्युनिटी इवन अब्रॉड अपॉर्च्युनिटीज पण आहेत ह्याच्यात. ओके, अँड द लास्ट क्वेश्चन ऑफ द इंटरव्ह्यू की फायनल टिप्स फॉर युअर ज्युनियर्स जे व्हिडिओ बघत आहे आणि त्या व्हिडिओमार्फत दे वॉन्ट टू गेट इन टू अ गुड कॉलेज? फायनल टिप्स तर मी हेच म्हणेन की जे मी आधी ऑलरेडी मेन्शन केलं आहे की तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चनची प्रॅक्टिस करा, कन्सेप्ट्स क्लिअर ठेवा, तुम्ही स्मार्ट वर्क करा ओवर हार्ड वर्क, PYQs पण फॉलो करा अँड डोंट स्ट्रेस मच. एक्झाम देताना जेव्हा तुम्ही जाणार तेव्हा जरा चिलमध्ये जावा, जास्त प्रेशर घेऊ नका. जो लिखा है वो तो होके रहेगा. तो ज़्यादा स्ट्रेस मत लो and have a good sleep, have a good healthy diet and बस. चलो, ऑलराईट. थँक्यू सो मच फॉर द अमेझिंग इंटरव्ह्यू. खूप हेल्पफुल असणाऱ्या सर्व ऑडियन्सला खूप लोक खूप दिवसांपासून खूप महिन्यांपासून स्पॅम कॉमेंट्स प्रत्येक व्हिडिओवरती स्पॅम वगैरे मिताली दीदीचा इंटरव्ह्यू कधी येतात. वन थिंग दॅट आय वुड लाईक टू मेन्शन की माझं ॲडमिशन जनरल कॅटेगरीमधून झालं आहे, जनरल ओपन लेडीजमधून झालं आहे. सो जे काय मिसकन्सेप्शन्स असतील प्लीज ते काढून टाका. होप टू सी यू ऑल सून इन COEP. तुमची जर्नी नेक्स्ट इयर आदित्य COEPच्या चॅनलवर यावं असं आय वुड होप. थँक्यू सो मच ऑल अँड या ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच वॉचिंग.